ನೋಡಿದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ಬಾಳುಮಮ್ಮನ ನೋಡಿದೆ ಅವ್ರು ತಿರ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಗ ತಿರ್ಕೊಂಡ್ರೆ ಯಾವಾಗ ಅಂದ್ರೆ ಬಹುತೇಕ ಅದು 64-65 ಸಾವಿರ ತಿರ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ಇನ್ನು ಅವ್ರು ಬಾಳುಮಮ್ಮ ಇದ್ದಾಗ ಅದ್ರ ನಂತರ ಇದ ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರು ಆಮೇಲೆ ಅಪ್ಪಾರ ಅವ್ವಾರ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾರ ಹೆಸರ ಶಂಕರಗೌಡ ನಮ್ಮ ಅವ್ವನ ಹೆಸರ ಹೌಶಾಕಾರಿ ನಮ್ಮ ಆಯಿ ಹೆಸರ ಗೋದವ್ವ ನಮ್ಮ ಅಜ್ಜನ ಹೆಸರು ಸಿದ್ದಗೌಡ ಹಾಂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಕನ ಹೆಸರು ಶಿವಗೌಡ ನಮ್ಮ ಚಿಗೋನ ಹೆಸರು ಸುಶೀಲಾತೆ ಅವರ ವಿಶೇಷ ಅವರ ಇದಕ್ಕೆ ಇರ್ತಾರೆ ಏನೋ ಜಾಬ್ ಮೇಲೆ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಒಮ್ಮೆ ನೋಡಿದಾರೆ ಅಷ್ಟೇ ಒಮ್ಮೆ 2 ಸಲ ನೋಡಿದಾರೆ ಅಷ್ಟೇ उळकेदला इवर अपारांना हँडल ಮಾಡ್ತಾರೆ तुमच्या आता घर तुम्हाला मुलं वगैरे ಮೂಲ आमचं ನಮಗೆ 3 ಹೆಣ್ಣುವರು ಹಾಂ ಒಬ್ಬಕ್ಕೆ ದಾನಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬಕ್ಕೆ ಗೌರಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬಕ್ಕೆ ಸ್ಮೃತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ಶ್ರುತಿ ಅಂತ ಅಂತಾರೆ ಅವರು ಹಾಂ ಶ್ರುತಿ ಮುಂದೆ ಗಂಡೂರು ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಮುಂದೆ ನಮ್ಮ शोभा ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ मिसेस मला सांगा तुमच्या आता हे शेती जी आहे ती तुमची इथं शेती एका जागेला किती आहे किती एकर आहे इथंच 9 एकर आहे इथंच 9 एकर आहे हां सगळं म्हणून 25 एकर आहे 25 एकर हे पर्सनल क्वेश्चन विचारलं मी तुम्हाला आता तुम्ही मामांची भक्ती आता सध्या मामांची भक्ती तुम्ही कशी करताय किंवा मामांच्याकडे आदमापूरला तुम्ही जाताय का हां जाते किंवा इथं काय कार्यक्रम तुमचे वर्षातनं होतात काय ಹಾಂ ವರ್ಷ ಬರ್ತಾರಲ್ಲ ವರ್ಷ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರು ನಾವು ಮೊದಲು ಹೆಂಗೆ ಬಾಳುಮಮ್ಮ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಹಂಗೆ ಅದೇ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರು ಬಂದ ಕೂಡಲೇ ಮೊದಲು ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ಮರುದಿವ್ಸ ಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಒಂದು ದಿವಸ ಇರಲಿ 2 ದಿವಸ ಇರಲಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಿದ್ವಿ आता इथं या तुमच्या तर 7 एकर शेती सांगितलं आहे ते 7 एकर 8-9 एकर शेती सांगितलं आहे त्या 9 एकर शेतीमध्ये मामा बसलेली जागा किंवा मामा कुठं मामाचा तंबू कुठं असायची जागा किंवा असे काय महत्वाचे ठिकाण इथं काय आहेत तिथं ಹಾಕಿ ಅಲ್ಲಿ ಐತ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅವ್ರ ಏನು ಕುಣ್ತಿರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಗುತ್ತಿ ಆಯ್ತು ಅವ್ರ ಆದ್ಮೇಲೆ वारुळ झालं होतं ಹಾಂ ಅದ್ರ ನಂತರ ಒಂದು ಇದು ಹತ್ತಿ ಗಿಡ ಆಗೈತಿ ಹತ್ತಿ ಗಿಡ ಅಂದ್ರೆ ಕುಂಬರ झाड झालं ಅಲ್ಲಿ ಐತ್ರಿ ನಾ ಅದು ಐತಿ ಒಂದು ಹಚ್ಚಿ ಗಿಡ ಇದಾಯ್ತ್ರಿ ಎಲ್ಲ खरंच तुम्ही इथं येऊन सगळी माहिती दिला खरंच तुम्हाला माहीत नाही आमच्यावर नव्हे आमच्या ह्या आत्ताच्या पिढीवर आणि येणाऱ्या अनेक पिढीवर तुमचे उपकार झालेत कारण तुम्ही मामांच्या विषयी माहिती सांगितलं आहे निमद कन्नडमध्ये सांगा त्यांना आमचं काय कसं आहे आमचा निस्वार्थ सेवा आहे निस्वार्थ सेवा आहे काय तर परंतु ಈ ಬಡ್ಡಾಗಿಂದೆಲ್ಲ ಕರೆ ಹಕ್ಕಿಯಾಗತ್ತೆ ಹೇಳಿದ ಬಳಿಕ अगदी ದೊಡ್ಡ सेवा फार मोठी सेवा झाली कारण हे पोचलं नसतं सगळ्यांच्यापर्यंत तुम्ही जर सांगितलं नसता या आत्मीयतेनं तुम्ही आता फक्त आम्ही एक फोन केला तर तुम्ही तिथनं लगेच धावत येता आला एक फोन केला मी मन केलं पहिला बाळूमामा येतं म्हटलं चिन्मुरी काय तर जे शेंगा पण येतो आता गावाला ते घेऊन आला हाताला गावाला पहिले चिरमुरी ಈಗ ನೀವು काही ಬೆಲ್ಲ आमच्या ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣಿ ತಂದು ಹಚ್ಚು ಶಿವಾಯ ಅಂತ ಮತ್ ಲಗೇನ್ ಹಿಂದಿಂದ ಊಟ ಮನೆ ಕಡೆ ಹೋಗವ್ರ ಮಲಗಾವ್ರ ಚಿನ್ಮೂರಿ ಶೇಂಗಾ ಬೆಲ್ಲ ಕಾಯಿ ಮತ್ತು ಮಾವಿನಕಾಯಿ ಒಂದು 60 ಮಾವಿನ ಗಿಡ ಇದ್ರಿ माणकाय वडलं पिकलेला आंबा बकरी म्हणून आणि 2-4 आंब परचेकाला एवढ्या लोकांनी आणि एवढी आंब्याची झाडं होती त्या लांगा बायका बनवून भाकऱ्या बनवून तिकडे जोडणार हे शेतावर 40 मानगिड आहेत 40 माणसं मानगिडा आंबाचे 40 आंब्याचे झाड होते त्याचे काय तर विष होते ते झाड इथं आलेल्या मेंढक्यासने काय कमी नसायचं कमी नाही कमी नाही झालं तर लिंबवाची बाग असली तर प्रत्येक जण खिशात तोडून का तोडला तरी हे नाही त्यात बकरी शेरड काय सांगायला तुम्हाला मग कांद्याचं तरू टाकला नाही तर मिरचीचं टाकलं ते खाल्लं बा ते तोडून घातलं ಸಚಿನ್ ಕಾಯಿಸ್ ನಮ್ಮ ಕೂಲಿಯಾರು ಯಾರು ಇದ್ರಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಯಾರೋ ಹೊಸವಾಗಿ ಬರ್ತಿರು ವರ್ಷ ಒಬ್ರು ಯಾರೋ ಹೊಸವಾಗಿ ಬರ್ತಿರು ಅವ್ರು ಯಾರೋ ಕುರಿ ಬಂದವ್ರು ಬೇಯ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಬರೋದೈತೆ ಅಂದ್ರೆ ಹೇಳ್ತೈತಿ ಯಾರಿಗೂ ಏನು ಅನ್ನೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಏನು ಬೇಕಾತೇನೆ ತರುವುದವ್ರಿ ಮೇಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅವು ತರು ಮೇದ್ರ ಮೇವಾಲು ಗಪ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತಿದ್ವಿ ನಾವು तरू खाल्लं तर खाऊन दे गडी माणसांनी सांगायचं हो तिथं काय बोलता कामा नाही ते काय करतात त्यांनी करून दे
असं यांनी सांगत होतं. अरे बाबा, खरंच मनापासून धन्यवाद. आता इथून पुढं वडील तुमचे इथून पुढे जात होते मामांच्या बकऱ्यांच्यावर, कुठंपर्यंत जात होते? ते नीरली परत इथं लायली ह्याचं टेकून आहे की बा. आई जात होत्या काय तुमच्या? हा तुमच्या आई जात होत्या काय? आई 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 होती त्याला अव्वा इल्ले इರ್ತಾರೆ ರೀ. तुम्ही स्वतः गेलाय का कधी? आम्ही नंतर जातात नंतर ते हुक्केरी आहे ते नंतर, हा. हुक्केरी पुढे जात होते. रिक्षेपर्यंत जाते ते बरोबर बरोबर. आम्ही आता मला जातात सांगा, वडील ते नीरलीपर्यंत तुमच्या शेतामध्ये त्यावेळेला आता तुमचं एवढं शेत आता पाणी वगैरे झाले भरपूर, पण त्यावेळेला बकऱ्यांना इथं बकऱ्यांची सेवा व्हावी, बकऱ्यांचं सगळं किंवा तळाची सेवा व्हावी, एवढं पाणी तुमच्याकडे होतं का त्यावेळेला? पाणी आहे होतं. पाणी आहे. पाणी आहे भरपूर त्यावेळेला? पाणी भरपूर भरपूर आहे. आहे पाणी. आता एकच नाही, हा तिथं शेरडं म्हणा काय म्हणा, वाटेल तेवढा चारा नाही का, तर झाडं काढलेलीमुळं बाबळी लय असायच्या. इथे वाटेल तसं तोडायला लागलं तर त्यातनी काही कमी नाही. तो इथनं जाऊपर्यंत ते तोडायचं. जुना मा आता तुम्हाला सांगतो, आम्ही आता सध्या कधी डांबरी रोडनं बकरे कोणी जर नेत असलं हा. आमच्या बग्यातले, होय तर मला प्रचंड राग येतोय होय. डांबरी रोडनं. कारण डांबरी रोडनं बकरे नेतात कसं, एका तळावरनं दुसऱ्या तळावर जाताना डांबरी रोडनं बकरे कधी न्यायचे नाहीत. हा. कशा कुठनं न्यायचे? शेतावरच नाही न्यायचे, होय. म्हणजे काहीतरी नाहीतर काहीतरी आता- चारा खात आता नाही. जड डाया रस्त्याकडं बुडणं लावायची. हा, मग ते मी म्हणतो डांबरी रोडनं चारा कोण नेत असलं तर मला राग यायचा. हा. पण आता त्यावेळेला सुद्धा मामांच्या ह्या रोडनं यायचे, ह्या रोडनं काय काय खात यायचे बकरे? कुठलं पाला बिला पडलेला, वाऱ्यान पडलेला, पावसाळा असं नसायचा. हा. आता वाटत तसं पाणी झालं, उन्हाळा आणि यांचा चल सोडला म्हणजे संपलं बघा. संपलं पोटाचा कमी त्यांच्या काय. हा, हा, हा. म्हणून इथं झाडं शेंड म्हणायचं नाही, त्यांनी काय म्हणायचे, वरण कुठं ಒಂದು चढाई. ವರ್ಷ ಮಳಿ ಬಿತ್ತರ ಅವ್ರು ಬಂದ ಹೇಳಿದಾಗ हा, हा. ಅವು ಕುರಿ ಪರಿ ಇಲ್ಲೇ ಕುದ್ದು ಪೊಡ ಜಾವನಕ ಹಿತತ್ ಇಲ್ಲೇ ಇರತ್ತಂದ್ರ ಅವ್ರು पाऊस पडला. ಮಳ್ಯಾಗ ಹಂಗ ಹೊಡೆದ್ರು ಒಂದು एक वर्षी डांबरी रस्त्यावरच पाडला हो बकरी. हा, हा. ಇಲ್ಲೇ ತರ್ವಿ ಇಲ್ಲೇ हा, इथं डांबरी रस्त्यावर ಅಲ್ಲೇ ರಾಡಿ डांबरी ಹತ್ರ रस्त्यावर का बसले ते सांगा की, मला कळाले सगळ्यांना कळू दे. डांबरी रस्त्यावर का बसले ते सांगा. पाऊस पडला ते पाऊस लय पडला, जमिनीत काय पाऊल उतरायला राग लय. काळी जमीन आहे. हा, काळी जमीन असल्यामुळे ह्या याचं राड झाली हा, आणि त्यामुळं बकरी डांबरी रोडवर बसवली. हा, अरे वा, अशापैकी खरंच तुमच्या घराण्याची सेवा भरपूर झाली आणि सेवा भरपूर झाली. ह्याच्या पुढे सुद्धा तुमच्या अनेक पिढीवर मामांची कृपा अशीच राहू दे आणि तुम्ही सुद्धा मामांची सेवा अनेक पिढ्या तुमची सेवा अशी सुरू राहू दे अशी मामांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. आणि ही मुलाखत इथंच थांबूया. अजूनही बरंचसं काय विचारायचं आहे, भूक अजून आमची संपलेली नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. अजून बरंचसं काय की मला वाटायला काय आणि जरा विचारावं आणि जरा जाणून घ्या आणि जरा जाणून, पण मी असा पण विचार करलो की तुम्हाला वेळ झाला असेल किंवा काय जास्त. ನಾ ಇದೇ ಹೋಗಿನಿ ಬಿಡ್ರಿ, ನಾ ಇದೇ ಜಸ್ಟ್ ಹೋಗಿನಿ, ಹೋಗಿ ಕೈಕಾಲು ತಗೋದಿ ನೀವು ಫೋನ್ ಬರ್ತಾ ನೀವು ಬಂದಿರ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಬನ್ನಿ. ಮತ್ತೆ ಇನ್ನ ಊಟ ಜಳಕ ಮಾಡಿಲ್ಲ, ಊಟ ಮಾಡಿಲ್ಲ ಇನ್ನ. जेवायला आणि आंघोळ करायला येऊन झोपले असतील एकाला, आता उठवायचं नको म्हटलं. झोपायचं काय नाही. प्रेम म्हणायचं आता तुमचं? गेल्यात म्हणून सांगितलं नाही. काय प्रेम म्हणायचं तुमचं? ಏನೇನೆ ನಾವು ಹಾದ್ಕೊಂಡು ಕೈಕಾಲು ತಕೊಂಡೇನೋ ಬರೀ ಇದ ಮಾಡಾಕತ್ತೀನಿ, ಜರ ಇದಾಗ್ತೀನಿ जेवण येताना मी पळून जेवायने काय आंघोळ करायने अजून. ಮನ್ಯಾಗ ಏನಾಕತ್ರು ಇದ ಜಳಕ ಮಾಡಿ ಹೋಗ್ರಿ, ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಬಂದಾರ ಹೋಗಿ ಬರ್ತಾನೆ. खरंच बरं, ते खाऊन घ्या आता. हा. सगळेच मुरकवले. सांग भलं बाळमामांच्या नावानं सांग भलं. नवा, आता मला म्हणायचं आहे की हा. काय घराकडेच आता जायला लागते का न जायला लागते तर तुमचं तुम्ही ठरवा. माझं मी काम करतोय. बरोबर, बघूया काय आता ह्या वरचा पण सांगायला लागलाय घराकडे जावं म्हणून. बघितल्याबरोबर आणि एक 4 रोज राहावा का काय असं वाटलं मला. नाही, सत्य कथा सांग. खरं काय झालंय, वरचा काय म्हणालाय, इथनच माघारी फिरा म्हणालाय ते वरचा. वरचं असं ना, ते तिथनंच कुरूप काढून तेवढा परचा आसरा हा इथं. असं आहे काय पुढे जाऊ नका.